तदनंतर पुढील सन्मानाच्या दिशेने आपण जात असताना या सोहळ्याप्रती बरेच असे मान्यवर पाहुणे या ठिकाणी आपण पाहतोय। तर पुढील सन्मानाच्या दिशेने जात असताना या सोहळ्याप्रती उपस्थित असणारे अर्थातच ते वरिष्ठ आहेत, त्यांचे विचारही श्रेष्ठ आहेत। कधीही स्वामीनिष्ठा स्वाभिमान हे आपलं कर्तृत्व कधी गळून दिलं नाही अशा रायगडच्या आणि महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या कार्यप्रणालीतील तो नेता अर्थातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय श्री मिलिंदजी पाडगावकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातो आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं हा सन्मान आदरणीय श्री मिलिंदजी पाडगावकर साहेबांना या ठिकाणी समर्पित केला जातोय। सन्माननीय प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचे यथोचित मान सन्मान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय श्री मिलिंदजी पाडगावकर साहेबांचा होणारा हा सन्मान हे महाराष्ट्राचं वस्त्र आहे आणि हे वस्त्र घालून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे। आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत। तदनंतर मी इन्व्हाइट करेन डॉक्टर मनीष पाटील साहेबांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या सोहळ्याप्रती या ठिकाणी यावं। खरं तर आणि मंचकावर थोडंसं हास्य कल्लोल आहे। महाविकास आघाडीचे येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा चेहरा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतोय। आपण जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊयात। डॉक्टर मनीष पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान या सोहळ्याप्रती या ठिकाणी होत आहे, त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत। तदनंतर पुढील सन्मानाच्या दिशेने जात असताना आपण या मंचावर पाहतोय उरण तालुका काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री विनोदजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सन्माननीय आदरणीय श्री विनोदजी म्हात्रे साहेबांचा होणारा हा सन्मान कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये आपण पाहतोय। या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित आहात त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय। तदनंतर आपण मंचावर पाहतोय नवघर पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दीपक दादा ठाकूर यांना इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। या स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। खरं तर एका चळवळीमध्ये जनतेला न्याय देण्यासाठी ज्यानं एक मुंडन देखील केलं आणि समाज हितासाठी एक कार्य केलं असे दीपक दादांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। आणि कालच ज्यांच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी आली, शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दीपक दादा ठाकूर यांना आपण पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देत आहोत, मनापासून शुभेच्छा देत आहोत। खरं तर काल परवा या मैदानाची स्थिती फार बिकट होती, पण ही स्थिती पाहून आपण राजकीय चळवळीमध्ये असलो किंवा सामाजिक चळवळीमध्ये असलो तरी आपण क्रिकेटच्या खेळामधून आलोत आणि म्हणून पाण्याची मैदानाची स्थिती पाहून ज्यानं लगेचच मैदानासाठी माती आणून दिली असे सन्माननीय दीपक दादा यांचा आपण या ठिकाणी जोरदार टाळ्याने आभार व्यक्त करतोय। तदनंतर मी उरण तालुका महिला आघाडीच्या काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती रेखाताईंना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। मी या गावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती काशीबाई ठाकूर यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं।
काँग्रेसचा एक विचार राहिलाय आणि म्हणूनच देशामध्ये असंख्य क्रांती असंख्य चळवळी उभ्या राहिल्या असतागत आजही छोटे मोठे आपण पक्ष पाहतोय पण भारताच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीला ज्यांच्या कार्यातून बदलवलं गेलं क्रांतीमध्ये जर कोणता पक्ष असेल सुरुवातीच्या कालखंडामध्ये तर तो काँग्रेस पक्ष आणि अशा काँग्रेस पक्षातील सर्व चळवळीतल्या नेत्यांचा होणारा सन्मान तदनंतर या ठिकाणी उपस्थित या गावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती काशीबाई ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होत आहे। मी रेखाताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी त्यांना समर्पित करावा। खरं तर एक स्त्री एका स्त्रीचा सन्मान करतोय उद्या महिला दिन आहे सर्वत्र हा महिला दिवस साजरा करत असताना महिलांना जो व्यासपीठावर मान सन्मान मिळतो ना तोच मान सन्मान घरात दारात समाजात मिळावा या सद्भावनेतूनच त्यांच्याकडे आपण पाहिलं गेलं पाहिजे आणि म्हणून हा सन्मान नाही आहे तर हा एक विचार आहे काँग्रेस प्रणालीचा आणि काँग्रेस पक्षाचा। चला आपण पुढील सन्मानाच्या दिशेने पुढील सन्मान या ठिकाणी तदनंतर आपण मंचकावर पाहतोय खरं तर महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं फिशरमॅन काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी जे विराजमान आहेत असे सन्माननीय आदरणीय श्री मार्तंडजी नाखवा यांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। आपल्या कोली बांधवांना सातत्याने न्याय मिळावा या सद्भावनेतूनच आपण हे कार्य करत आहात आणि म्हणूनच तुमच्या खांद्यावर असणारी जबाबदारी आपल्या समाजाची आपल्या कोळी बांधवांची त्या जबाबदारीचा होणारा हा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी दिला जातो आहे। नंतर आपण मंचकावर पाहतोय जसखार गावाचे माजी सरपंच आदरणीय श्री रमाकांतजी म्हात्रे साहेबांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। गेली कैक वर्ष जसखार गावाच्या विकासासाठी ज्यांचं कार्य राहिलंय आणि या प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रत्येक कार्यामध्ये त्यांची उपस्थिती आपण आवर्जून पाहतो। सन्माननीय आदरणीय श्री रमाकांतजी म्हात्रे साहेबांचा होणारा सन्मान या ठिकाणी आपण पाहत आहोत। तदनंतर आपण विनंती करू मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून ज्यांनी कार्य पाहिलं अशा आदरणीय श्री रविकांतजी बाबूराव ठाकूर यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। या सोहळ्याप्रती आलेल्या प्रत्येक मान्यवराचा हा सन्मान दिला जातोय। सन्मान्य मंचकावर आपण पाहतोय आदरणीय श्री रविकांतजी बाबूराव ठाकूर यांचा होणारा सन्मान हेमंतजी ठाकूर आहेत त्यांची संपूर्ण टीम आज या स्पर्धेच्या निमित्तानं मनीष ठाकूर असतील राजेश म्हात्रे असतील किरण पाटील असतील प्रथमेश ठाकूर असतील आणि त्यांच्या पाठीमागे असणारा सर्व कार्यकर्त्यांचा तोफखाना त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। तदनंतर आपण मंचकावर पाहतोय आदरणीय श्री संजय दादा ठाकूर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे। लगातार जर 2 षटकार ठोकले तर सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र शेठ घरे साहेबांच्या वतीनं रोख रक्कम एक कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे। तेव्हा आपण अच्छा आत्ता जे 2 षटकार मारले त्यांच्यासाठी या ठिकाणी कॅश प्राइज आलेला आहे। सचिन म्हात्रे या खेळाडू करता आलेलं हे रोख पारितोषिक या ठिकाणी आहे। तदनंतर आपण चलूया पुढील सन्मानाच्या दिशेनं। आपण पाहतो या सोहळ्याप्रती जासे सारख्या एका बलाढ्य ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून कार्यरत असणारा काँग्रेसचा एक युवा नेता अर्थातच एक युवा कार्यकर्ता आणि विद्यमान सदस्य म्हणून
जे कार्यरत आहेत मी आदित्य घरत यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. हॅलो, धावसंख्या 24 झालेल्या आहेत. 24 धावसंख्या, 2 षटकं संपलेले आहेत. त्यानंतर आपण पुढील सन्मानाच्या दिशेने जातोय. खरं तर ज्या ठिकाणी आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब असतात आणि नसतात सुद्धा तेव्हा तेव्हा कामगार क्षेत्रामध्ये प्रत्येक मीटिंग हाताळण्यासाठी आपल्याला आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेबांचे निकटवर्तीय पर्सनल असिस्टंट आदरणीय श्री वैभवजी पाटील सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. कार्यक्रम कोणतेही असू दे, उत्तम नियोजन, उत्तम संयोजन, उत्तम मॅनेजमेंट आणि चोखंदल काम वैभव पाटील सरांचा आजवर आम्ही पाहिलेला आहे. ते म्हणूनच आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थिती त्यांची लाभली, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आदरणीय श्री वैभवजी पाटील सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. तदनंतर आपण पुढील सन्मानाच्या दिशेने जाऊ. पुढील सन्मान करत असताना आपण पाहतोय आजच्या या मंचकावर उपस्थित काँग्रेसच्या उरण तालुका उपाध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या तथा बोकडबिरा ग्रामपंचायतीवर ज्यांना सदस्य म्हणून कार्य पाहिलंय अशा निर्मलाताई पाटील यांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या सुल्याप्रती मी विनंती करेन, या सुल्याप्रती मी विनंती करतोय सन्माननीय काशीबाई ठाकूर यांना परत तुम्हाला आम्ही त्रास देऊ की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आपण पाहतो मंचकावर उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती निर्मलाताई पाटील यांचा होणारा हा सन्मान. तदनंतर मी विनंती करेन परत एकदा उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती आश्रिया शिवकर मॅडम यांना की आपणही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. सन्मानी मंचकावर उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या आश्रिया शिवकर मॅडम यांचा होणारा सन्मान. तदनंतर पुढील सन्मानासाठी आपण इन्व्हाइट करू काँग्रेस कमिटीच्या महाल विभागाच्या अध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या सौभाग्यवती योग साधना पाटील मॅडम यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. धावसंख्या 24 झाली आहे. उपस्थित मान्यवरांचा होणारा हा सन्मान महाल विभाग काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या योग साधना पाटील मॅडम यांचा होणारा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर मी परत एकदा विनंती करेन जासे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय श्री आदित्यजी घरत यांना या ठिकाणी सन्मान समर्पित केला जाईल. सन्मान्य मंचकावर आपण पाहतोय जासे सारख्या एका बलाढ्य ग्रुप ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून काम करणारा आपला काँग्रेसचा सदस्य कार्यकर्ता सन्माननीय आदित्यजी घरत यांचा होणारा सन्मान आपण त्यांना समर्पित करत आहोत. त्यानंतर आपण विनंती करू आजच्या स्पर्धेला ज्यांना फार मोठे सहकार्य केलेलं आहे मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांना आपल्या वतीनं एक सायकल या स्पर्धेकरता भेट दिलेली आहे. मी विनंती करतो एसवी रोड लाईनचे ओनर सर्वे सर्वा सन्माननीय विजयजी गाडगे साहेबांना की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. आपण केलेलं कार्य दिलेलं सहकार्य त्याबद्दल होणारा सन्मान आपण कॅमेऱ्याच्या कोनामध्ये या ठिकाणी टिपत आहोत. तदनंतर आपण विनंती करू जसखार ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी ठाकूर यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय सुनीलजी ठाकूर
जसखार ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा होणारा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. तमाम क्रीडा चाहत्यांची आपण लाईव्ह पीटीसीच्या माध्यमातून या ठिकाणी माफी मागू आणि उपस्थित प्रेक्षकांची देखील माफी मागू की दीर्घकाळ झालेला आहे, कॉमेंट्री आपण ऐकू शकत नाही आहात, पण आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण सर्व सन्मान या ठिकाणी समर्पित करत आहोत. तदनंतर कामगार नेते प्रमोदजी म्हात्रे साहेबांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते कामगार नेते प्रमोदजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तदनंतर पुढील सन्मानासाठी आपण विनंती करू सन्माननीय जयवंतदादा पाटील यांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हा सन्मान आपण पाहतोय, सन्मानाचा सोहळा इतका अफाट आहे, कार्यकर्त्यांची फौजच आहे, साखळी फार मोठी आहे आणि म्हणून आलेल्या प्रत्येक मान्यवराला हा सन्मान या ठिकाणी दिला जातो आहे. तदनंतर मी मंचावर आमंत्रित करेन काँग्रेस नेते सन्माननीय कृष्णा कडू यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय आदरणीय श्री कृष्णा कडू यांचा होणारा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये पाहतोय. तदनंतर पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करेन कामगार नेते आदरणीय श्री सुरेशदादा म्हात्रे यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. धावसंख्या 41 झाली आहे. तीन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 41 आणि 3 गडी जसकार संघ गमावला. सन्मान्य मान्यवरांचा आपण सन्मान पाहतोय. आदरणीय श्री सुरेशदादा म्हात्रे कामगार नेते म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा होणारा सन्मान काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतोय. तदनंतर पुढील सन्मानासाठी आदरणीय श्री प्रभाकरजी म्हात्रे यांना आपण इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय भरतजी मडिबी यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावा. या सोहळ्याप्रती आपण पाहतोय खरं तर जसखारच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असंख्य नियमावली ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. आदरणीय श्री भरतजी मडवी यांचा या ठिकाणी होणारा सन्मान. तदनंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करेन अरुणदादा ठाकूर यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावा. सन्माननीय अनिलदादा ठाकूर यांना विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर आपण पाहतोय सावरकर काँग्रेस गाव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश दादांना आपण इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. धावसंख्या 54 झाली आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. तदनंतर आपण पाहतो याच्या प्रथमच सर्व उरणमध्ये किंवा पनवेलमध्ये रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटचं थैमान आपण पाहतोय. मग त्या रजनी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या काही स्पर्धा आपल्या काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या. मग तिरंगा चषक असेल,
तदनंतर आज जसखार गावामध्ये ही स्पर्धा पाहतोय. काही स्पर्धा काँग्रेस कमिटीच्या वतीनं उल्वे नोडमध्ये आपण पाहिल्या आणि येणाऱ्या 21, 22, 23 तारखेला पागोडेच्या मैदानावर ज्यांच्या संकल्पनेतून ही साकारली जात आहे असे सन्माननीय काँग्रेस कमिटीचे पागोडे गावाचे अध्यक्ष आदरणीय श्री सुजित काशीनाथ पाटील यांना मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. येत्या 21, 22, 23 तारखेला पागोडेच्या मैदानावर देखील आपल्याला काँग्रेस चषक पाहायला मिळणार आहे आणि येत्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुजित काशीनाथ पाटील हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत या ठिकाणी करत आहोत. तदनंतर पुढील सन्मानाच्या दिशेने आपण जाऊया. जसखार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आशुतोष म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होईल. आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुजितजी काशीनाथ पाटील यांचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलंय आणि त्या सहकार्याच्या निमित्तानं त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि आभार व्यक्त करत असताना उर्वरित जे सन्मान आहेत ते आपण पहिल्या डाबानंतर या ठिकाणी घेऊ. तत्पूर्वी आपण चलूया या स्पर्धेमध्ये आज लाभलेले काँग्रेस कमिटी जसखार आयोजित काँग्रेस चषक 2025 एका शानदार स्पर्धेमध्ये आज प्रमुख उद्घाटक म्हणून जे आम्हाला लाभले ते अर्थातच आदरणीय श्री महेंद्र शेठ घरे साहेबांच्या आपण मार्गदर्शनाकडे या ठिकाणी वळूया. काँग्रेस जसखार काँग्रेस कमिटी आयोजित काँग्रेस चषक खऱ्या अर्थानं हेमंतच्या नेतृत्वाखाली ही सर्व युवा मंडळी एकत्र आली आणि काँग्रेसचं पूर्वीचा काँग्रेसच गाव होता. तसा शेकाप काँग्रेसशिवाय होताच कोण. आता सगळे पक्ष सगळ्या गावामध्ये आहेत. तर ती काँग्रेस रुजवण्यासाठी ज्या आमच्या युवा मंडळींनी चांगलं काम केलं. आताच तालुका अध्यक्षांनी मनीजी बोलत होते की जसकारमध्ये चांगली सुरुवात झाली हेमंतच्या नेतृत्वाखाली आणि तरुणांची एक चांगली फली उभी राहिली आणि त्याचंच लोन आता पागोट्यामध्ये जसं सुजित आलं आहे. अनेक नवीन लंकेश असेल, बेंडकलमध्ये, जासेमध्ये असतील, हे नवीन सर्व चांगले तरुण चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि नुसतं क्रीडा नाही तर लोकांना खेळण्यासाठी मैदान किंवा या स्पर्धांचं आयोजन करून एक खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम करत आहेत. आणि त्याच्याचबरोबर काँग्रेसचा झेंडा उभा करण्याचं काम ही मंडळी करतं. त्याचं आम्हाला मनापासून अभिनंदन वाटतं आणि कौतुक वाटतं. यांच्या मुलंच खऱ्या अर्थानं आमचा सुद्धा सन्मान या रायगड जिल्ह्यामध्ये राहतो आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सर्व इथं व्यासपीठावर इथं आलेलो आहोत. आता जो ज्यांना आता प्रथमेश आऊट झाला हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. तो सगळे यात्रा असू दे काय असू दे कुठला कार्यक्रम असू दे तो अध्यक्षांच्या आणि JD असेल आशुतोष हेमंत यांच्याबरोबर सातत्यानं असतो. म्हणजे एक टीम आहे आणि आम्ही हेमंतला याच्यामध्ये महालनामध्ये आता कुठेही नोकऱ्यांचा काही असेल तर तो त्याच्यामध्ये चांगलं लीड करतोय. JNPTचा असेल, SCZचा असेल, इवन लंकेशपासून आमचा सगळा ग्रुप आहे. वैभवपासून एकत्र येतात, विनोद म्हात्रे खोपट्यापासून पुढं एरियामध्ये बघत असतात. पण आम्ही सांगितलं का प्रत्येक नुसतं खेळण्यासाठी लोकांना उद्युक्त करू नका, तर त्यांना रोजगार द्या, त्यांच्या हाताला काम द्या. तुमच्या भागात तुम्ही या जमिनीचे खऱ्या अर्थानं मालक आहात आणि अधिकार आहे. हजारो गाड्या बाहेरून येतात. कोण आहेत? ग्रॅज्युएट आहेत, 12वी पास आहेत, 10वी नापास आहेत, असे लोक येऊन आपल्याकडे जॉब करतात आणि आपली मुलं मात्र बेरोजगार आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे. जिथं गरज आहे तिथं आम्ही फोन करतो. जिथं ऐकत नसतील तर आम्ही सांगतो मोठ्या संख्येने जातो. संजय ठाकूर आमचा असेल, आदित्य असेल, हे सर्व त्याच्यामध्ये सपोर्ट करतात. तालुका अध्यक्ष असेल आणि निश्चितपणे आपलं महत्त्वाचं काम ते आहे का आपण हाताला काम दिलं पाहिजे. आज आमच्याकडं अभिमानानं सांगतो का वर्षाला आपण 200-300 नोकऱ्या दिल्या पाहिजे आमचा टार्गेट आहे. केमिकल झोनमध्ये असेल तर वैभव पाटलांना सांगतो रसायनिक एरियामध्ये आणि तलोजामध्ये त्यांनी पाहिलं पाहिजे. इथं
अनपढ आला आणि आम्हाला सांगितलं बाबा मी शिकलेलाच नाही पण मला ओझं टाकण्याचं काम असेल तर आम्ही लगेच सांगतो JW किरणला सांगतो फोन करून आताच्या आज हा लागला पाहिजे. आलेला माणूस परत जाता कामा नये. आणि जो ग्रॅज्युएट येईल ज्याला वाटतंय का मला काम पाहिजे पण अमुकच कंपनी पाहिजे, PSA पाहिजे, GTI पाहिजे, तर वेळ लागतो. पण ज्याला वाटतं का आज माझं घर चालवायचं आहे त्याला त्याच दिवशी आपण सर्वेच्या माध्यमातून असेल बाकी कुठल्याही माध्यमातून असं क्लॅरिकल माध्यमातून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत किंवा त्या आठवड्यामध्ये जॉब दिला पाहिजे. यासाठी बेरोजगार समितीचं आपण आयोजन केलं. त्याच्यामध्ये हेमंत त्याच्यामध्ये लीड करतोय, सगळेच युवक लीड करतात आणि कामधंदा देण्याचं काम करतोय. शेवटी आपण क्रीडा प्रकार अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जोपासला. जसकार गावच सगळे नेते आहेत एकत्र येतात आणि गाव म्हणून रत्नेश्वरी मातेचा ज्यांना पहिल्यांदा अभिवादन केलं पाहिजे. या मंगळवारी आलो तुम्ही बोलो पहिला मडवी सरांच्या पुण्यतिथीला आलो मी पण मी म्हणलं झालं मंगळवार आहे जागृत देवता आहे. मी दर मंगळवारी आमच्या शांतादेवीला दर्शनासाठी जात असतो. शेलगेलाच राहतो गव्हाणला मंदिरात जातो. पहिल्यांदा आपण मंदिरात जाऊन देवींचा आशीर्वाद घेऊया. आणि मडवी सरांचा त्या दिवशी याच गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं, कशा पद्धतीने ते पुढे गेले आणि अतिशय चांगला असा दबदबा त्यांनी निर्माण केला होता. रयत शिक्षण संस्थेमध्ये मी सुद्धा त्यांचा विद्यार्थी आहे. अलमनी असोसिएशनचा मी अध्यक्ष त्यांनी मला बोलवलं होता. व्यवस्थापन समितीवर त्यांनी घेतला होता आणि फार जवळचे संबंध होते म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यतिथीला आलो होतो. म्हणून जसकार गाव पूर्वीपासून मोठं नाव आहे आणि त्या गावामध्ये आपली मंडळी कुठलाही कार्यक्रम असेल तुम्ही सगळे सर्व पक्ष एकत्र येता हेच खऱ्या अर्थानं रत्नेश्वरी मातेची कृपा आहे. का राजकारण त्या दिवशी करा, मतदानाच्या दिवशी करा, तिन्ही पक्षांचा अलिशेम पैसे येतात. तुम्हाला माहीत आहे तिघांचे तेवढंच येतात, मतं कुठं टाकायची माहीत नाही. याला पूर्वीसारखा राजकारण राहिला नाही. उरण 1 नंबरचा मतदारसंघ 140 कोटी आले सांगतात. आता कसे काय वाटणी गेली तुम्ही मला माहीत नाही. आणि ती जनतेच्या आणि मतदारांची बिलकुल चूक नाही. कार्यकर्ते घरात येऊन पैसे देतात बा घ्या तुम्ही पाकिट मत कुठं पण द्या पण आमचा पाकिट तुमच्याबरोबर पोचला पाहिजे. मग तो उरण मतदारांसारखा सुदैवी मतदार कुठेही नाही या राज्यामध्ये. आणि निश्चितपणे काय निकाल व्हायचा तो झाला शेवटी. परंतु आपण सांगतो का विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आता राजकारण ज्या पद्धतीने चाललंय ग्रामपंचायतला पण उभे राहिल्यानंतर काय करायला लागतंय, जिल्हा परिषदला काय. आता डॉक्टर मनीष नुसतं फुकट भावी उमेदवार नाही बोललो, मनोहर शेट्टी जाहीर केलेला आहे काय याच्यानंतर तो उमेदवार महेंद्र घरत. पण मी 2014ला सांगितलं का मला निवडणूक लढायची नाही, समाजाची सेवा करायची आहे. ती निराळसपणे सेवा करायची आहे. का मी सेवा करायला बसलोय, नोकऱ्या द्यायला बसलोय, लोकांना आर्थिक मदत जी देवाची ताकद आहे ती आपण फळाची अपेक्षा न करता काम केलं पाहिजे. आणि आता मला फळ नको आहे. मी सांगितलं पाहिजे याच्यामध्ये 2014ला एकदा तुम्ही मला चांगल्या पद्धतीने योगदान दिलं 20 वर्षाचा, त्यानंतर मी आता अपेक्षा व्यक्त करीत नाही का मला उभा राहायचं आहे. आता तिन्ही पक्षांचं काँग्रेसचं म्हणणं होतं का आपण आघाडीचं तिकीट देऊ. मी झाला काय तिकिटाची गरज नाही, मी जाहीरच केलं की 2014 नंतर मी निवडणुकाला लढणार नाही. आणि म्हणून डॉक्टर मनीष हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहे हे मनोहर शेट्टी यांच्या समोर जाहीर केलं आहे. नेक्स्ट उमेदवार हा काँग्रेसचा आहे. आता तोपर्यंत किती राहतात आमच्यात, किती शिवसेनेत राहतात, कोण कुठं जाते सुरेश सांगता येत नाही. काय आता सारखा तपासायला लागतो. परवा माधव घरात भेटला, माधवच्या हाताला नाही. मी लोक काय रे नाही बोलतो परमनंट नव्हतं. मी दरवेळेला चेक करतो माधव आहे का नाही, आहे का नाही, तू शिवबंधन. तर असं अशा पद्धतीनं सगळं चाललं आहे. पण तरीसुद्धा चांगला कॅचचा प्रयत्न केला होता खऱ्या अर्थानं पण तो हुकला. तर त्याच्यामुळे राजकारण आता पूर्वीच्या पण आपण प्रकल्प बसून एकत्र आलं पाहिजे. आता आम्ही सांगितलं 17 एप्रिलला विमानतळ सुरू होतं आहे परंतु DB पाटलांच्या नावाचा अजून सुतोवाच होत नाही आणि कोण बोलायला तयार नाही. दोन्ही आमदारांनी सांगितलं, रामशेट्टी जाहीर भाषणामध्ये सांगितलं का बा आमदारांनी जाऊन देवेंद्र फडणवीसनं सांगितलं का बा आम्हाला सुसाईड करावं लागेल. एवढा लोकांमध्ये द्वेष आहे. आणि आता जसे दिवस जवळ येतात तोपर्यंत हा प्रश्न अजून अडकलेला आहे. आणि मला वाटतंय ते प्रयत्न करून जेल घेतला का टाकला वाटतं पुन्हा. तर अशा प्रकारे जेल जाता कामा नये. DB पाटलांच्या नावालाच संघर्ष होता परंतु जनता ज्या पद्धतीनं उभी राहिली ना असा एक नेता निर्माण. जसकार गावामध्ये अनेक वेळा ते आले, सोनारमध्ये अनेक वेळा आले, प्रत्येक पुण्यामध्ये पालखीला सुद्धा सगळ्या गोष्टींना ते यायचे. खासदार होते, आमदार होते आणि त्यांनी चांगलं काम केलं. पण त्यांच्या नशिबाला संघर्ष आहे आणि त्यांचं एअरपोर्टला नाव लागेल असं मला वाटतंय. रत्नेश्वरी देवी आपली जागृत आहे आणि आपण सुतोवाच करतोय का या 17 एप्रिलला त्यांचं नाव लागावं.
आणि प्रकल्पस्थांची जी आशास्थान आहे ज्यांच्यामुळे हे प्रकल्पस्थांचं साम्राज्य उभे झालं तर त्यांना ते अभिवादन करण्यासाठी नाव लागणं गरजेचं आहे आणि ते BJPचं सरकार करेल अशी मला आशा आहे. चांगलं असं आयोजन केल्याबद्दल हेमंत आशू अध्यक्ष JD सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो आणि आमचा सर्वांचा सन्मान केल्याबद्दल त्याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि मी माझी लांबलेले मनोगत संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आपल्या बऱ्याच भावना या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी जागृत केल्यात त्याबद्दल तुमचं मुख्य आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. चलो पहिला डाव या ठिकाणी संपलाय. मान्यवरांचे विशेष आभार आणि कौतुक करत असताना दुसऱ्या डावाकडे जाताना उर्वरित मान्यवरांचा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी होईल. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचं टॉस या ठिकाणी केलं जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये पुढील 2 संघांना आपण इन्व्हाइट करू आणि आवाज आपल्याला ऐकायला मिळेल देवडाकी यांचा. येस धन्यवाद. चला पुढील मॅच साठी विनंती आहे. पहा कणकेश्वरी नवघर त्यांचा विपक्ष BCC पागोडे संघ. पहिली मॅच आपण पाहतोय. स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. काँग्रेस कमिटी जसकार आयोजित काँग्रेस चषक 2025. आजच्या दिवसाचे प्रमुख अतिथी आणि त्याचबरोबर प्रमुख मान्यवर आदरणीय सन्माननीय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा राबवलेली आणि आयोजित केलेली आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि सध्या प्रस्थान सुद्धा करतायत. आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्र साहेब घरत यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा त्यांच्या तुम्हामांच्या सर्वांचा समक्ष हा उद्घाटन सोहळा पार पाडला. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी 63 धावसंख्या झालेल्या 64 धावसंख्येचं आव्हान आहे. लगेच मैदानाचा ताबा घ्या या ठिकाणी विनंती आहे. पहा खूप चांगली स्पर्धा अतिशय चांगलं आयोजन दमदार नियोजन पाहायला मिळतंय. 3 दिवसांचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक 7 मार्च 2025 पहिला दिवस आणि पहिला सामना आपला भेटीस येतोय. एका बाजूने घरच्या मैदानावर खेळणारा संघ RP जसकार त्यांचा विपक्ष संघ आपण पाहतोय BCC बेंडकल हा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. 5 षटकांची मॅच पहिल्या फेरीतील पुढील मॅचचा टॉस साठी पहा नाणेफेक करण्यासाठी विनंती आहे. सर कणकेश्वरी नवघर त्यांचा विपक्ष BCC पागोटे. लगेच या आपण आला असेल तर कृपया टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाच्या संगणकाने जॉईंट व्हा. पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघाचे संगणक उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे. पहा सूचना आहेत त्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे. या स्पर्धेचा केंद्रबिंदू असणार आहे शिस्त आणि त्या शिस्तीचं पालन करणं तुमचं आमचं सर्वांचंच आद्य कर्तव्य. त्यामुळे खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. आणखीन एक पुकार देतोय पुढील मॅच चला पुढील मॅचचा टॉस साठी यायचं आहे. पहा विनंती करतोय कणकेश्वरी नवघर त्यांचा विपक्ष BCC पागोटे. लगेच यायचं आहे. पहा पहिलं षटक संपण्या अगोदर दोन्ही संघांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. जर एक संगणक उपस्थित आला तर त्याला टॉस विन दिला जाईल. सन्माननीय मनीषजी घरत यांच्या माध्यमातून पहा मनीषजी मडवी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलेले आहे. जुगल घरत या अष्टपैलू खेळाडूला जर बाद केलं पहिल्याच षटकामध्ये तर 1000चं कॅश प्राइज असणार आहे. ही रणनीती आहे. मच्छिंद्र मात्रटे उपस्थित आहेत. कॅप्टन BCC पांगोटे संघाचं आपलं सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर दिनेशजी बंडा
दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत, सहर्ष स्वागत. मॅच चालू करा, पंचांना विनंती आहे. रोहनजी पाटील आणि शरदजी म्हात्रे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच चालू करायचे आहे, विनंती आहे. बराच वेळ खर्च झाला मित्रांनो. आणि राजेंद्रजी घरच सर अर्थात आमच्या संवेत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आहेत. आज A1 जोडी कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांचे पार्टनर मिसिंग आहेत. माऊली धाकटीजीच्या क्रीडांगणावर ते पाहायला मिळतील आपल्याला. आजचे कदाचित सेकंड लास्ट डे आहे, उद्या त्या ठिकाणी फायनल असणार आहे. चला मॅच चालू होईल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. PTC लाईव्हच्या माध्यमातून आज बरेचसे प्रेक्षक आमच्या संवेद जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. याच गावातील आवाज आणखी एक आपल्याला ऐकायला मिळेल, हितेशजी म्हात्रे, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. मी आपल्या संवेद जोडलोय, देवडाकी मॅन फ्रॉम बोरखार. सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. सेकंड हाफला सुरुवात. पहिला बॉल समोर टाकला होता, विशप मधला फटका, जुगलच्या बॅट मधून ठोकला षटकार. याच दरम्यान आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय सन्माननीय अरुणदादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहोत. उरण अंपायर असोसिएशनचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. उरण अंपायर असोसिएशनच्या माध्यमातून योग्य सल्ला आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अरुणदादा ठाकूर साहेबांचा होणारा हा सन्मान. खरं तर क्रिकेटबद्दल गेली काही वर्षापासून एक उदात्त भावना त्यांची राहिली आहे. फार चांगले निर्णय, चांगलं मार्गदर्शन, क्रिकेटच्या नवोदित खेळाडूंना त्यांना घडवण्याचं काम केले. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. चलूया या सन्मानानंतर आपण या मॅचचं लाईव्ह कव्हर ऐकूया आपल्या देवडाके सरांच्या आवाजातून. धन्यवाद अतिशजी पाटील, आपण त्यांचा आवाज ऐकलात. एक उत्कृष्ट निवेदक. 2 चेंडू 2 षटकार लगावले. तिसरा येईल का? डाउन टू विकेट्स. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा जोडल्या जातील. तीन चेंडूचा खेळ संपला आणि धाव संख्या आपण पाहतोय 14 धावा. सत्तावीस चेंडू आणि 50 धावसंख्येची आवश्यकता. पुढील चेंडू फुलरेंचा बॉल फक्त फ्लिक केलाय फाईन लेगच्या क्षेत्र आणि बॅकवुड सिवल्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखीन येतोय हा दमदार चौकार. टॉस साठी पहा दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे. डीजे सेटिंग्स, जरा माईकची सेटिंग बघा प्लीज. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे, कृपया आपण टॉस साठी या प्लीज. रिव्हर्स अटेम्प्ट, गॅप मध्ये बॉल आहे. आणखीन एक प्रेक्षणीय फटका. हा खेळाडू थांबायचं नावच घेत नाही. स्विच हिटच्या माध्यमातून आणखीन एक चौकार.
निखिल दादांचा सुद्धा सन्मान केला जाईल. पुढील चेंडू बाकी असतील आपण पाहतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी आता आपण पाहतोय 41 धावा. 24 मध्ये 41 बनवायचे आहेत. त्याचबरोबर मंचावर आपण पाहतोय एक सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, या ठिकाणी पाहतो आपण एक निष्ठावंत कार्यकर्ते, आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचा सुद्धा पुढील या ठिकाणी सन्मान केला जाईल. विकासजी म्हात्रे आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीनं मी विनंती करेन कृपया आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मॅच ऑन केली पहा. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय जुगल घरत. स्ट्रायकरला तोच खेळाडू पाहतोय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न सोडून दिला. बॉल पंच सुद्धा वळतील. इथे मात्र पंचाचा इशारा, खराब बॉल, व्हाईट बॉल. याचबरोबर आजच्या रजनीमध्ये दिवसभर खऱ्या अर्थानं रात्रभर आवाज ऐकायला मिळाला असे याच मातीतील सुपुत्र हितेजी म्हात्रे यांचा सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आदरपूर्वक सन्मान केला जाईल. त्या सन्मानाचा कृपया आपण स्वीकार करावा. जुगल घरची विकेट्स घेतलेल्या तर मनीष दादा यांच्याकडनं 1000 रुपयाच्या कॅश प्राइजचा उलट चालू आहे पहा. रिफर केलंय. तिसरे पंच आहेत या ठिकाणी राजेंद्रजी भगत घरत, त्यांच्या वतीनं एका बाजूने सन्मान पाहतो आपण आदरणीय व्यक्तिमत्व उरण समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य तथा एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचक हितेजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. त्या सगळ्यांच्या नजरा पहा वळून बघतात सर्व खेळाडू, कारण निर्णय महत्वाचा आहे. एव्हरी बॉल इम्पॉर्टंट. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असणार आहे. 24 धावा धावपटलावर आपण पाहतोय. वृषांक ठाकूर याच्या हातामध्ये चेंडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी जुगल घरत. 8 मध्ये 23 बनवल्यात. इट्स अ व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल आणि फलंदाजाने रिव्ह्यू घेतला तर जुगल रिव्ह्यू अजूनपर्यंत सक्सेस आहे तुमच्याकडे. व्हाईट बॉल आहे हा. चांगली फलंदाजी. कॅप्टन आहे, संघाला लीड करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट काहीच गरज नव्हती. इथे मात्र आपण पाहतोय पंच वळलेत आणि पुन्हा एकदा निर्णयाची प्रतीक्षा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो, फक्त पंच निर्णय घेतील. चोवीस मध्ये अजूनही इट्स अ नो बॉल आणि त्या कारणास्तवच खऱ्या अर्थानं खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका पहा, विनंती करतोय. अन्यथा तुमचा रिव्ह्यू कॅन्सल केला जाईल यापुढील. सो प्लीज आपण दक्षता घ्या. स्पेशली फलंदाजी करणारा संघ. फ्री हिट असेल, पुढील चेंडूवर फ्री हिट असेल. आणखीन काय हवं आहे? अटॅक इन या ठिकाणी अप्रोच धारण केलंय, रौद्र रूप धारण केलंय. फ्री हिटचा बॉल खराब बॉल आहे. हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगचं क्षेत्र रिकाम आहे, त्यामध्ये चेंडू जातोय. सर्कल मध्ये आपण पाहतोय सागर ठाकूर. सचिन या ठिकाणी माफी असावी खेळाडू चेंडूवर येतोय. आणखीन 2 धावा. मॅच आपण पाहतोय. जे प्रेक्षक आम्हाला नुकताच जोडले त्यांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतोय. आपण स्पर्धा पाहतोय काँग्रेस कमिटी जस्कार आयोजित काँग्रेस चषक 2025. पहिला दिवस, पहिली मॅच पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावर खेळताना 63 धावसंख्या जमवल्यात. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जुगल करत आणि त्याचा सर्व संघ चूक प्रत्युत्तर देताना मैदानामध्ये पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत त्या ठिकाणी. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखी स्पेअर फटका खेळू शकला असता, चांगला प्रयत्न होता. मित्रांनो, कॅप्टन 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे कॅप्टन्सी करणारा. धावसंख्या पाहतो 28. येणारे 22 चेंडू आपण पाहतोय. 64 धावसंख्येचं आव्हान आणि 22 मध्ये आता 36 ची गरज. मॅच ऑन आहे.
समोर टाकला होता बॉल, फटका फसलाय, लॉंगअपचा खेळाडू येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन. मोठा मासा गळायला लागतोय जुगल करत. बॅक टू द पवेलियन. बनवल्या अफलातून बॅटिंग. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय जुगल घरत. अप्रतिम फलंदाज. कॅप्टन कसा असावा त्यापेक्षा मी तर म्हणेन लीडर कसा असावा. निधड्या छातीनं स्वतः पुढे जाऊन संघाला लीड करणारा खेळाडू जुगल घरत. बीसीसी भेंडकल बी संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. आता उर्वरित पाहतो आपण 21 चेंडू आणि 36 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. विकेट्स द्यावे लागतील, वेळोवेळी विकेट्स घ्यावी लागेल. एका कोणातरी गोलंदाजाला एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळावं लागेल, तेव्हाच कुठेतरी कमबॅक केलं जाईल. घरच्या मैदानावर कसोटी लागली पहा, वेळ खर्च करता आपण जस्कार टीम. याची दखल घ्या प्लीज. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईकला पाहतो आपण. आता मात्र भावनेश ठाकूर आणखीन एक चांगला खेळाडू पाहतोय. वृषांक जाऊन दिला बॉलला, बॅट का नाही फिरवली हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पॉवर प्ले ऑन आहे, अशा वेळी छोट्या छोट्या चुका सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगली संधी होती, परंतु सोडून दिला बॉल. एक एक्स्ट्रा रन घेण्याचं मनसुबे दाखवलं. 29 धावा, 21 मध्ये 35 ची गरज. वृषांक महागड षटक या ठिकाणी हटवतोय. राऊंड द विकेट्स. ओ बॅक टू द बॉलर. झेल टिपलाय का? खेळाडू बाद असतील. सेकंड विकेट डाऊन्स. आल्या पावली माघारी. खेळाडू पाहतो आपण भावनेश ठाकूर. आणखीन एक खेळाडू झेल बाद. मच डीजे. सन्माननीय विशालजी ठाकूर यांचं सहर्ष स्वागत. क्रिस्टल ठाकूर या ठिकाणी त्यांची सुकन्या दिदीचं आगमन झालेलं आहे, ती सुद्धा मॅच पाहायला या ठिकाणी आलेले आहे. आपण पाहतोय क्रिस्टल, अतिशय चांगलं नाव आहे. पारदर्शकता. वृषांक कमबॅक करताना दिसतोय. इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर. इथे मात्र डॉट बॉल. खेळाडू पाहतो आपण साई ठाकूर. आणखीन एक चांगला खेळाडू. यंदाच्या हंगामध्ये चांगला टच आहे. टच मध्ये हा खेळाडू आहे, परंतु जसा जुगल बाद झाला ना, रिव्ह्यू बॅट्समन रिव्ह्यू आहे. रेफर केलंय वाईट साठी, चॅलेंज केलंय. पंचांचा निर्णय आला पहा पुन्हा एकदा. राजेंद्र घरत सर या ठिकाणी पाहतो आपण. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी ते चेक केलं जाईल. ट्रॅमलाईनच्या आतमध्ये चेंडू पिच झालाय अथवा बाहेर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र बीसीसी भेंडकल बी संघाकडे रिव्ह्यू नाहीये, याची दखल घ्या प्लीज. अंपायर रिव्ह्यू जर लागलं तंतोतंत असलं काहीतरी तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. एखादा निर्णय जर तंतोतंत असला तर. हाफ ट्रॅकर बॉल जाऊन दिला बॉल. यावेळी मात्र पंच वळडेत.
आणखीन एक व्हाईट बॉल, खराब बॉल आहे, पंचांचा इशारा. हे षटक बरेच लांबड, तब्बल 11 चेंडू हाताळलेले आहेत पहा, आणि त्यामध्ये एक्स्ट्रा चेंडू बरेच दिलेत. गोलंदाज पाहतो आपण ऋषांक ठाकूर. युजली आपण पाहतो इकॉनॉमिकल स्पेल हाताळताना, यावेळी समोर टाकला बॉल स्लॉट मध्ये तुटून पडला खेळाडू, आणि मात्र चेंडू पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार साधावा. अतिशय चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बॉल होता आणि त्या एक्स्ट्रा बॉलवर तब्बल 6 धावसंख्येची मोहर लावली, आणि या 6 धावसंख्येने धावसंख्या पहा आपण पाहतोय 30-36च्या घरामध्ये. सदोतीस माफी असावी. 30 वर एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर षटकार, अशा प्रकारचं समीकरण आहे. मध्ये 27 हवे आहेत. जुगल तुम्हाला 28 हवे आहेत का? 18 चेंडू आणि 27 धावा, 63 धावसंख्या झालेल्या आहेत, आणि जुगल 64 धावसंख्येचं आव्हान आहे. चांगले बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग. मागाशी म्हटलं मी मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुलना करणार नाही, परंतु तसंच प्रकारचं सत्र 9 तारखेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन कसा असावा, एक कॅप्टन आणि लीडर मध्ये फरक असतो मित्रांनो. आज कॅप्टन्सी त्याची खूप चांगली झाली. हे खेळपट्टीचं मैदान आहे, जुगलला चांगलं माहिती आहे. जुगलने अगोदरच संघाला सांगितलं असेल 60 धावसंख्येच्या आसपास थांबवायचे आपल्याला, कारण घरच्या मैदानावर खेळतो आणि त्याबरोबर फलंदाजीला अनुकूल असलेलं ही खेळपट्टी आहे. त्यामुळं काहीही करा, 60 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करा. आरपी जसकर संघाला ते केलं सुद्धा, आणि आता मात्र टिट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी हा संघ सज्ज आहे. सध्या क्रीडांगणावर पाहतो आपण बीसीसी भेंडकल बी संघ क्रीडांगणावर पाहतोय. इन ॲट 4 4थ्या क्रमांकावर खेळाडू साहिल ठाकूरला, आणि सलामीसाठी गेला खेळाडू तनिष घरत. तो पहिला चेंडू आता फेस करतोय. क्या बात आहे. पूर्ण पॉवर प्ले उर्वरित 3 खेळाडूने, आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली मित्र म्हणेन. चला स्पीडअप करा बॉईज. 18 मध्ये 27 बनवायचे आहेत. एका बाजूने बीसीसी भेंडकल बी संघाला बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधीही भिजला, फुटला, गाल झाला, नवीन दिला जाईल याची दखल घ्या. सागर ठाकूर लेफ्ट आर्म बॉलर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल आपण पाहतोय डॉट बॉल. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो ना, स्पेशली आरपी जसकर, त्यावेळी कर्णधार सागरला शोधत असतो, आणि एक तारणहर्ता गोलंदाज म्हणून कित्येक वेळा तरी या गोलंदाजाने एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानं कित्येक वेळा आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी केली. आज पुन्हा एकदा तीच कामगिरीची अपेक्षा आहे. एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळणार का? अडवा बॅटनं फटका सजवला. फटका फसला. मिस्टामिंग स्ट्रोक अगदी बॅटच्या टोवर एंडला चेंडू लागला. थोडासा शॉट जो होता ना, या ठिकाणी पाहतो आपण अगोदर खेळले फलंदाज. चेंडू हलकासा उशिरा आला आणि त्यामुळे टायमिंग चुकलं. सिंगल एकेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज प्रेक्षक वर्ग बराचसा क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रेक्षक वर्ग तुम्ही आहात म्हणून या सामन्याला 4 चांद लागले आहेत. त्यामुळं क्रिकेटचा देवता आपणच आहात. प्रेक्षक मायबाप त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. मॅच ऑन केली पहा पुन्हा एकदा. 5 षटकांची मॅच. 2.2 चेंडू झालेत. 38 वर 2 खेळाडू बाद. स्विंग आणि मिस. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. मी मागाशीच म्हटलं, संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो ना मित्रांनो, आरपी जसकर संघ, त्या वेळेला या खेळाडूंना संजीवनी देण्याचं काम, जेव्हा जेव्हा संघ CPR वर असतो ना, त्यावेळी मात्र व्हेंटिलेटर देण्याचं काम या खेळाडूने केलं. टॉप एज लागली. लिडिंग एज. कॅच विल बी टेकन बिहाइंड द विकेट्स, आणि इथे मात्र धक्का क्रमांक 3 खेळाडू झेलबाद. तिसरा हादर बसला जातो, आणि या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर बीसीसी बी भेंडकल संघासाठी आपण पाहतोय सनी भोईर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, आणि त्याचबरोबर गुणलेखक आहेत भेंडकल गावचे. त्यांच्या माध्यमातून भेंडकल संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सनी भोईर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि त्याचबरोबर भेंडकल संघाला स्पीडअप करा बॉईज. पहा वेळ खूप खर्च होतोय, कळते आम्हाला. नॉकआउट मॅचेस आहेत. प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठी या ठिकाणी क्रीडांगणावर येतोय. चला पुढील दोन्ही संघ रेडी राहा. जशी मॅच संपणं आपण क्रीडांगणाचा ताबा घ्या. नवगर
टॉसविन कणकेश्वरी नवघर संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले आहे. कधीही चेंडू गहाल झाला फुटला तर चेंडू नवीन दिला जाईल. कधीही लक्षात ठेवा, पहिला चेंडू नंतर आणि शेवटचा चेंडू सुद्धा नवीन चेंडू दिला जाईल. त्यामुळे दखल ठेवा प्लीज. सागर ठाकूर आपण पाहतोय गोलंदाज सफल झाले होते. पहा जागा बनवली होती. सागर ठाकूरला ही चांगली गोष्ट माहिती आहे. जुनी धाव या ठिकाणी सागरच्या ही खात्यामध्ये जाणार नाही. नक्कीच बीसीसी बेंडकल जी विजयी खऱ्या अर्थानं जी गाडी निघाली होती ना, जुगल घरातनं जी गाडी चालू केली होती ना मित्र म्हणून फरारीचं इंजन होतं. तदनंतर कुठेतरी त्या गाडीला आता मित्र म्हणून नॅनोचं इंजन लागलंय. थोडासा जो स्टॉप दिलाय ना गोलंदाज सागर ठाकूरनं सल्यूट आहे या गोलंदाजाला. अफलातून गोलंदाजी समीकरण आता मात्र आपण पाहतोय. 39 धावसंख्या. इनसाइड आउट प्रेक्षणीय फटका. अफलातून टायमिंग. चेंडू जातो सीमा पार. आजच्या रजनीचा हा उत्तुंग भरारी घेणारा प्रेक्षणीय षटकार. धावपटलावर पाहतो आपण 3 खेळाडूचा मोबदल्यावर बीसीसी बेंडकल बी संघाने आता उर्वरित 12 चेंडू विजयासाठी 19 धावा. अजूनही मॅचला तराजूमध्ये तोलत ना तर 50-50% मार्जिन आहे. समान दोन्ही संघ आहेत. 1 विकेट्स मिळवली. किंबहुना मित्र म्हणेन 2-3 डॉट बॉल आले. जर निर्धाव चेंडू हाताळलेत ना तरी सुद्धा आरपी जस्कर संघ हा एक पाऊल पुढे टाकेल या सामन्यामध्ये. आणि त्याच्या विपरीत जर फलंदाच्या बाबतीत बोलायचं झालं फक्त रन रेटनी पुढे जा. 19 धावसंख्या आहे त्याची फोड करा आणि तुम्हाला त्या 9.50च्या सरासरीनं रन रेट करायचं आहे. जास्त काही करायचं नाही. एखाद दुसरा मोठा फटका जर खेचलात ना सगळं काय होईल. आणि बीसीसी बेंडकल याच संघाच्या नावासाठी तर खेळतोय, याच गोष्टीसाठी ओळखला जातोय. प्रेशर मध्ये स्वतःची स्पंदनं नियंत्रित ठेवणं आणि संघाला विजयी करणं हे सूत्र आहे या संघाचं. त्यामुळे मॅच सोडणार आम्ही नाही आहोत हे कित्येक वेळा दाखवलंय. आज उरण तालुक्यामध्ये या संघाचा बोलबाला आहे. दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी करणारा संघ होम ग्राउंड आहे. आज संपूर्ण गावामध्ये टीव्ही ऑन असेल आणि आज आपापले सितारे आपापले सुपुत्र किंबहुना आपले खेळाडू कसे खेळतात याचं थेट प्रेक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. त्यामुळं दडपण ही दोन्ही बाजूने असेल. गोलंदाज पाहतो आपण रोहन. तो खराब बॉल आहे. हा हाफ ट्रॅकर बॉल होता. खराब बॉल होता परंतु त्या खराब बॉलला सुद्धा कन्वर्ट करू शकले नाही. हाफ ट्रॅकर बॉल होता. रोहनला चांगलं माहिती आहे. थोडासा टप्पा मागे पडला होता माझा. सगळं माहिती आहे. स्वतःशी चर्चा करतोय रोहन. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तुमची स्पंदनं कंट्रोल मध्ये ठेवा. 11 मध्ये 19 मॅच पहा पुन्हा एकदा रंगतदार झाली. 11 चेंडू 19 धावा. समोर टाकला बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. लॉंग अपचा खेळाडू झेल खाली येतोय. टिपला जातो झेल. खेळाडू झेल बाद. योग्य वेळी आलेली ही योग्य विकेट्स मित्र म्हणेन. पहिलाच सामना या ठिकाणी आपण अनुभवतोय. काँग्रेस कबड्डी झस्कार आयोजित काँग्रेस चषक 2025 याचा पहिला दिवस दिनांक 7, दिनांक 8 आणि दिनांक 9 मार्च 2025 या कालावधीमध्ये संपन्न होणारी स्पर्धा. उरण तालुक्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या स्पर्धा असतात मित्रांनो. ज्या स्पर्धेमध्ये फक्त 8चा लॉट सर पाहायला मिळतो आपल्याला. आणि त्यामुळं या सर्व आयोजकांचं मी कौतुक करेन. आज फक्त आणि फक्त क्रिकेटशी निगडीत असलेली स्पर्धा मित्र म्हणेन. अदर ठिकाणी आपण पाहतो 4 षटकांचे सामने 12 संघांना प्राधान्य दिलं जातो किंबहुना 10.
आता मनीष दादा मडवी यांच्याकडनं प्रत्येक डॉट बॉल साठी पहा 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. म्हटलं काय आडी डॉट बॉल महत्वाचा आहे. मनीष दादा मडवी क्रिकेटचे निस्सीम भक्त आहेत. आज आपल्या त्यांचं मोटिव्ह एकच आहे, टॅगलाईन त्यांची एकच आहे, माझा संघ जिंकणं गरजेचं आहे. मनीष दादा मडवी आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. बॉल हवेत आहे. ओ पहा खेळाडू नाही पोचणार नाही, निर्णय चुकीचा झाला. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूने अगोदर जाणं होतं, थोडासा उशिरा पहा, उशिरा क्लिक झालं, थोडासा उशिरा क्लिक झाला. हे तेच सत्र पाहिलं. सध्या 10वीचा परीक्षा ऑन आहेत आणि दोन विद्यार्थी कॉपी करत होते आणि समोरच्याला कळलंच नाही सर कधी जवळ येऊन उभे राहिले. असं प्रकारचं सत्र झालं. उशिरा निर्णय घेतला मित्र म्हणून हरकत नाही. 2 धावसंख्या येतात. 8 मध्ये 17. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू पार. आणखीन येतोय हा निर्णय क्षणी योग्य वेळी आलेला चौकार. 4 धावा. आठ मध्ये 17 हव्या होत्या. चौकार पाहायला मिळतोय. 50 कम्स अप. बीसीसी बेंडकल बी टीम या ठिकाणी पाहतो 4 खेळाडू बाद झालेले आहेत. उर्वरित चेंडू बाकी असतील. 1 षटक आणि 1 चेंडू. 7 आणि विजयासाठी 13 धावा. चला मॅच चालू ठेवा प्लीज. सचिन आहेत पहा. चर्चा सांगतात सिंपल आहे. हा काहीही करून रोहन हा चेंडू आपल्याला डॉट फेकायचाच आहे हे सचिनने सांगितलंय. कारण 13 धाव संख्या शेवटच्या षटकामध्ये डिफेंड कराव्या लागतील. या चेंडूवर एखादा मोठा फटका. मित्र म्हणेन स्ट्रायकरला खेळाडू विशाल ठाकूर चान्स घ्या. याच चेंडूवर तुम्ही चान्स घ्या. मार्जिन कमी करा. कुणाला माहिती शेवटच्या षटकामध्ये काय होईल. त्यामध्ये याच चेंडूवर चान्स घेणं गरजेचं आहे. चान्स घेतलंय. बॉलला पाठवण्याचा प्रयत्न करतो मिस्टामिंग स्ट्रोक डीप मिड विकेटच्या रिझर्व मध्ये. फेकी खराब आली. धावा मिळतील 2 आणि आता मात्र उर्वरित चेंडू बाकी असतील 6. विजयासाठी कंपल्सरी चेस 11 धावा. 6 मध्ये 11 बनवायचे आहेत. चला स्पीडअप करायचा बॉईज. घरच्या मैदानावर आपण खेळतोय आणि उशीर झाला पहा. कंपल्सरी चेस 10:03 झालीत मित्रांनो. आजचा पहिला दिवस. आज प्रेक्षक मायबाप सुद्धा विचार करत असेल एवढा उशीर झाला कारण बऱ्याचशा त्रुटी असतात. आज घर बसल्या प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना महत्वाची गोष्ट नक्कीच सांगेन. हे क्रीडांगण जे आपण पाहतो ना त्या क्रीडांगणावर अगदी पाण्याचा झरा साचला होता आणि आयोजकांचं कौतुक करेन मी या ठिकाणी. फक्त काही तासांपूर्वी जर आपण पाहिलं सकाळच्या तर कुणालाच वाटलं नव्हतं की आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी रजनी स्पर्धा संपन्न होईल किंबहुना सामने पाहायला मिळतील. परंतु आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मागचं अदृश्य सुद्धा हात संपूर्ण आयोजकांचं कौतुक करावं लागेल. चला 6 मध्ये 11 बनवायचं आहेत. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम. स्पीडअप करा बॉईज. 11:04 झालीत पहा. 8चा लॉट आहे तरी सुद्धा किमान 2 ते 2.5च्या सुमारामध्ये ही स्पर्धा पार पडणं गरजेचं आहे. 5 षटकांची मॅच. पुढील मॅच साठी रेडी राहा. वॉर्मअप करून घ्या दोन्ही संघ. कणकेश्वरी नवघर बीसीसी पागोटे संघ. आपण दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती करूया आपण रेडी राहा. सागर ठाकूर गोलंदाज. पहिला बॉल या ठिकाणी कीपर करतोय चूक थोडीशी परंतु बॅकअप दिलंय लगेचच. पहिला बॉल या ठिकाणी पाहतो आपण हा डॉट बॉल आहे. प्रत्येक डॉट बॉल सोन्याच्या तोलानं या ठिकाणी पहा तोलला जाणार असं मित्र म्हणेन. पागोटे गावचे लेजंड खेळाडू संदीप दादा तांडेल आपण आला असाल तर कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. संदीप दादा तांडेल. दुसरा बॉल पॅडला बॉल आदळलाय. कदाचित प्रथमदर्शी असंच पाहण्यात आलं. पॅडलाच आदळलाय. पंचाचा या ठिकाणी निर्णय अजूनही प्रलंबित आहे. अपील केली खरं तर LBW चीच. मग सागर ठाकूरने पिचिंग लेग स्टम पिचिंग या ठिकाणी हरकत नाही. डॉट बॉल महत्वाचा आहे. 4 मध्ये 11 बनवायचे आहेत. 4 चेंडू 11 धावा. चला स्पीडअप करायचा बॉईज. खर्च करता आपण वेळ. घरच्या मैदानावर आपली स्पर्धा आहे. 4 मध्ये 11 बनवायचे आहेत. इथून मात्र आता प्रेशर पाहायला मिळतो. तनिष घरत हा खेळाडू स्ट्रायकरला.
समोर टाकला होता बॉल, उंची जास्त आणि ओ व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच ऑफ द नाईट. अमेय, क्या बात आहे. नावात सगळं काय आहे. हा झेल महत्वाचा होता आणि तो झेल टिपला, महत्वाच्या ठिकाणी आला. विकेट्स त्याहून महत्वाचा हा डॉट बॉल आहे. आणि कॅच साठी पहा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मनीष दादा यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आणि त्याचबरोबर सन्माननीय सुरेश दादा मात्रे क्रिकेटचा निश्चित भक्त आणि झेलसाठी आमेसाठी आणखीन 500, एकूण 1000 झालेले आहेत. इंडिव्हिज्युअल प्राइज आहेत पहा, एकूण 3000चं कॅश प्राइज माझ्याकडे जमा आहे मित्रांनो. चेंडू बाकी असतील 3, विजयासाठी तेवढ्याच धावा आहेत. अजूनही 11 धावा. मनीष 3 मध्ये 11 बनवायचे आहेत. गुड बॉलिंग. मी मगाशीच म्हटलं या संघाचा हा तारणहार्ता खेळाडू आहे सागर ठाकूर. या खेळाडूला कुठेही ठेवा, तो आपलं काम करणार. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. आता मात्र 2 चेंडू 2 मोठे फटके. सागर ठाकूर हा खेळाडू कसा आहे ना, आवर्जून सर्वांना प्रेक्षकांना सांगेन, हा खेळाडू मित्रांनो एक विद्यार्थी पहा, 2 कॅटेगरीचे विद्यार्थी असतात. पहिले येणारे प्रथम क्रमांक आणि नापास होणार सुद्धा, त्या मधल्या विद्यार्थी असतात बघा, पास होतात पटकन 40-45% आणि साईडला होतात. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू डॉट हाताळलेत. एक चेंडू 11 धावा. कुठे मॅच होती आणि कुठे मॅच आणलीत तुम्ही. नाही, लेग ब्रेक गोलंदाजी करतोय आणि वळण घेतोय उजव्या हाताचा खेळाडूला. मैदान षटक येणार का सागर ठाकूर. वाईट बॉल आहे. 1 धावसंख्या कमी केली जाईल. चेंडू बाकी असणार 1च, परंतु धावा अजूनही 10. कंपल्सरी चेस. नवघर संघ आपण रेडी राहा, लगेचच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. डॉट बॉल फेकलेला आहे. गोलंदाजी आवडली असं टाळ्या होणं गरजेचं आहे. लाईनअप करून घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं खऱ्या अर्थानं 11 धावसंख्या वाचवल्या. संघाला खऱ्या अर्थानं व्हेंटिलेटरवर संघ होता आणि त्या संघाला संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे या गोलंदाजानं. एक अष्टपैलू खेळाडू सागर ठाकूर ठरतोय पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सागर ठाकूर ठरतोय खेळाडू ज्यानं 11 धावसंख्या वाचवला नाही म्हणतो मित्र म्हणून फक्त 1 धावसंख्या खर्च केली. 1 विकेट सुद्धा आली. त्याला साथ दिली सर्व संघानं आणि त्याचबरोबर अमेय सुद्धा. वैयक्तिक बक्षिसं आहेत. अमेय आपण या सचिन आणि SV रोड लाईनचे सर्व आपण पाहतोय. आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल सुद्धा पाहायला मिळतोय. त्यांच्या शुभ